आज आपण पिझ्झा रेसिपी पाहतो आहे, तेही दोन प्रकारचे हेल्दी असे पिझ्झा बेस तयार करून। मुलांना पिझ्झा प्रकार खूप आवडतो, त्यामुळे आपण या ठिकाणी पिझ्झा करताना तो कसा हेल्दी होईल याची काळजी घेतलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर या ठिकाणी आपण आता पहिला प्रकार पाहतो आहे। तर पहिल्या प्रकारामध्ये या ठिकाणी मी इडलीचं फर्मेंट केलेलं पीठ घेतलेलं आहे। आपण रेग्युलर जे इडलीसाठी पीठ वापरतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। थोडंसं घट्टसर ते आहे। आता आपण याच पिठाचा पिझ्झा बेस तयार करणार आहोत। आता या ठिकाणी हे पीठ थोडंसं घट्टसर आहे, तर या ठिकाणी सर्वात आधी आपण यात 1 चमचा साखर घालून घेतो आहे आणि 1 चमचा आपण मीठ घालून घेतो आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पिझ्झा बेस करतोय, त्यामुळे यामध्ये आपण पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा या ठिकाणी मिक्स हर्ब किंवा ऑरिगॅनोची पावडर घालायची आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं हे मिश्रण दाटसर आहे, तर हे आपण आता पातळ करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। हे बघा, अतिशय सुंदर हा पिझ्झा बेस तयार होतो आणि अगदी हेल्दी असा असतो। अशा प्रकारचा जर पिझ्झा मुलांना आपण तयार करून दिला तर मुलांना त्याचा त्रासही होणार नाही आणि मैद्याचा पिझ्झा बेस हा टाळलाही जाईल। हे बघा, या पद्धतीने आपण हे पीठ थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे। आता आपण एक ढोकळ्यासाठी जी प्लेट वापरतात त्या प्लेटला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून झालं की आपण यामध्ये एक मोठी अशी इडली शिजवून घेणार आहोत। हे पहा, आता हे जे पीठ आपण तयार करून घेतले तर ह्या प्लेटमध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे। तर याची अशी मोठी प्लेटभर इडली आपण तयार करणार आहोत। तर खूप जास्त पीठ घालायचं नाहीये, थोडासा बारीकसर असा हा थर आपण पसरवून घ्यायचा आहे आणि याची आपण इडली तयार करणार आहोत। तर मी एका वेळेस 2 पिझ्झे तयार करणार आहे, त्यामुळे याचे मी 2 पिझ्झा बेस करणार आहे। या प्रकारे मी या ठिकाणी स्टीलचे स्ट्रॉ आहेत माझ्याकडे, ते ठेवून घेतलेत आणि वरून अजून एक प्लेटला तेल लावून यावरती परत मी हे पीठ टाकून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने ही प्लेट यावर ठेवायची आणि आपण हे वाफवून घेणार आहोत। तर तुमच्याकडे जर स्टीलचे स्ट्रॉ नसतील तर तुम्ही जे कुल्फीसाठी आपण स्टिक्स वापरतो त्या स्टिक्स या ठिकाणी यूज करू शकतात। हे पहा, आता इडली पात्रामध्ये पाणी घालून हे गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये आपण आता हे इडली वाफवून घेणार आहोत। 2 इडली मी या ठिकाणी वाफवून घेणार आहे। मोठी प्लेटभर इडली या ठिकाणी लावायची। ही थोडीफार थट्टे इडली प्रकार आहे। या ठिकाणी मोठी इडली आपण एक 10 मिनटं वाफवून घेणार आहोत। आता एक 10 मिनटं झालेली आहे आणि मस्त आपले पिझ्झा बेस तयार झालेले आहे। तर इडलीचा हा पिझ्झा बेस आपला तयार झालेला आहे। हे बघा, 10 मिनटानंतर अशी सुरी घालून बघायची, ती प्लेनवर आली आहे म्हणजे आपला पिझ्झा बेस रेडी आहे। या ठिकाणी आपण पिझ्झासाठी काही भाज्या कापून घेतो आहे। तर या ठिकाणी मी लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, 1 टोमॅटो आणि कांदा याचे असे थोडेसे चौकोनी आणि मोठे असे तुकडे करून घेतले आहे। तुमच्याकडे जर पिवळी आणि लाल शिमला मिरची नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरीही चालणार आहे। या भाज्यांव्यतिरिक्त तुम्हाला अजून दुसऱ्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही तुम्ही ॲड करू शकतात। या ठिकाणी तुम्ही ब्रोकोली, त्याचबरोबर मशरूम किंवा मग ऑलिव्हसुद्धा वापरू शकता। या ठिकाणी मी आता पनीर घेतलेलं आहे, त्याचबरोबर लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी शिमला मिरची, पनीर, मोझरेला चीजचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि स्वीटकॉर्न या ठिकाणी मी बॉईल करून घेतलेले आहेत आणि एक चीजचा क्यूब घेतला आहे। आता पिझ्झा तयार करण्यासाठी या ठिकाणी मी पिझ्झा सॉस घेतला आहे रेडीमेड आणि मायोनीज घेतलेला आहे। आता आपली इडली थोडीशी कोंबट झालेली आहे, आपण आता तिला डिमोल्ड करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने काट मोकळे करायचे आणि अलगद ही इडली या प्लेटपासून वेगळी करायची आहे। हे बघा, अगदी मस्त असा रेडीमेड पिझ्झा बेस मिळतो त्या पद्धतीचा पिझ्झा बेस तयार झालेला आहे। आपली ही छान अशी इडली फुलून आलेली आहे आणि मस्त आपण याचा पिझ्झा तयार करणार आहोत। या ठिकाणी मी तवा गरम करत ठेवला, त्यावरती थोडंसं मी बटर घालून घेतलेलं आहे। बटरच्या ऐवजी तुम्ही चांगलं साजूक तूप किंवा तेलही वापरू शकतात। आता या बटरवरती ही इडली ठेवायची आहे, पिझ्झा बेस ठेवायचा आहे आणि यावरती आपण आता सगळं पिझ्झाचे टॉपिंग घालून घेणार आहोत। तर यावरती सगळ्यात आधी मी मायोनीज घातले 1 मोठा चमचा आणि 1 मोठा चमचा या ठिकाणी मी पिझ्झा सॉस घालून घेतलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून व्यवस्थित सगळीकडनं या बेसवरती पसरवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे पसरवून झालं की यावरती आपण जे मोझरेला चीजचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत। सर्वात आधी चीज जर घातलं तर भाज्या व्यवस्थित या पिझ्झा बेसवरची चिटकून राहतात आणि पिझ्झा खाताना त्या खाली पडत नाही। आता या ठिकाणी पनीरचे तुकडे न घालता मी या ठिकाणी पनीर किसून घेते आहे। याने चीज थोडंसं कमी लागतं आणि पिझ्झाला लुक पण छान येतो आणि टेस्टही छान येते। हे बघा, या पद्धतीने पनीर मी किसून घेतलेलं आहे। आता यावरती आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या सगळीकडनं अशा व्यवस्थित थोड्या थोड्या पसरवून घ्यायच्या आहेत। सर्वात आधी मी कॉर्न घालून घेतले, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या शिमला मिरची यावर मी घालून घेते आहे। शिमला मिरची घालून झाले की टोमॅटो, कांदा हे पण आपण व्यवस्थित असं रचून या पिझ्झावरती
घालून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी सुंदर आणि अप्रतिम असा हा पिझ्झा दिसतो आहे आणि जसा दिसतो सुंदर आहे तसा टेस्टमध्ये अगदी अप्रतिम लागतो मंडळी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मुलांना नक्की खायला द्या। मुलांना कळणारसुद्धा नाही की हा पिझ्झा बेस तुम्ही इडली पिठीचा तयार केलेला आहे। हे बघा, आता यावरून मी पनीरचा एक क्यूब आहे तो किसून घेतलेला आहे आणि वरून परत थोडेसे कॉर्न आणि शिमला मिरची आणि टोमॅटोचे तुकडे घालून घेतलेले आहेत। आता यावरून थोडंसं चिली फ्लेक्स आपण घालून घ्यायचे आहे। चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो परत थोडंसं आपण वरून घालून घ्यायचं आहे आणि नंतर एक झाकण ठेवायचं आहे, गॅस मंद करायचा आहे आणि एक 5 मिनटं छान आपण ह्या पिझ्झ्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, गॅस मंदच ठेवायचा नाही तर खालून पिझ्झा बेस लागू शकतो। आपला पिझ्झा सुंदर असा तयार झालेला आहे। अगदी रेडीमेड पिझ्झा मिळतो त्याच पद्धतीचा हा पिझ्झा तयार झालेला आहे। आणि इडलीचं पीठ घेताना खूप जास्त आंबट घेऊ नका, नाहीतर पिझ्झाची टेस्ट खराब होईल। इडली पीठ घेताना फ्रेश इडली पीठ घ्या, खूप जास्त जुनं 2-3 दिवसाचं झालेलं इडली पीठ घेऊ नका, नाहीतर ते आंबटसर लागेल आणि पिझ्झाची चव खराब होईल। हे बघा, मस्त 4 स्लाइसमध्ये मी हा पिझ्झा कट करून घेतला आहे, अगदी सुंदर तयार झालेला आहे। आता आपण पिझ्झाचा दुसरा बेस पाहणार आहोत। तर या ठिकाणी दुसरा पिझ्झा बेस तयार करण्यासाठी या ठिकाणी मी साहित्य घेतलं आहे। 1 वाटी मोड आलेले मटकी घेतली आणि 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेली आहेत, हिरवी मूग घेतली आणि अर्धा वाटी या ठिकाणी मी राजमा घेतलेला आहे, तोही मी सोक करून ठेवलेला होता, त्याचा अर्धा वाटी राजमा मी घेतला। आता या ठिकाणी पिझ्झासाठी काही भाज्या मी कापून घेतल्या आहेत। कांदा बारीक कापून घेतला आहे, त्याचबरोबर पिवळी शिमला मिरची, हिरवी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, टोमॅटो, पनीरचे बारीक पीसेस, त्याचबरोबर चीजचा क्यूब, थोडेसे स्वीटकॉर्न बॉईल करून घेतलेत आणि पनीरचा अख्खा क्यूबही घेतलेला आहे आणि सगळे आपण ह्या भाज्या यामध्ये पिझ्झ्यात वापरणार आहोत। तर या ठिकाणी जे आपण कडधान्य घेतले आहेत ते आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत। आता आपण हे धुवून घेतलेलं आहे आणि नंतर एका मिक्सरच्या बाउलमध्ये आपण हे सगळं छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आता हे सगळं कडधान्य मी मिक्सरच्या बाउलमध्ये घालून घेतलं आहे। 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, 1 हिरवी मिरची यामध्ये घालून घेतली आहे आणि 1 चमचा बेसन पीठ यात मी घालते आहे। बेसन पिठाने छान बाइंडिंग येईल हे बेस तयार करण्यासाठी। तर यामध्ये आपण 1 चमचा मीठ घातलेला आहे, त्याचबरोबर थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। सुरुवातीला थोडंसं कमी पाणी घालायचं आणि बारीक हे वाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीचं आपण हे मिश्रण बारीक करून घेतलं आहे। थोडंसं घट्टसर हे मिश्रण आहे, यात परत थोडंसं आपण पाणी घालायचं आहे आणि परत बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आपण बारीक परत मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण एका पातेलीत काढून घ्यायचं आहे आणि नंतर हे छान असं फेटून घ्यायचं आहे। जेवढं व्यवस्थित आपण याला फेटू तेवढं छान हे पीठ फुलून येईल, यात हवा भरली जाईल आणि आपला पिझ्झाचा बेस छान हलका फुलका तयार होईल। थोडंसं हे दाटसर आहे, यात परत मी थोडं पाणी घालते आहे आणि परत याला फेटून घेते आहे। बघा, या पद्धतीने व्यवस्थित 1 ते 2 मिनटं मी व्यवस्थित याला फेटून घेतलेलं आहे। फेटून झाल्यावरती तवा गरम करायचा आहे, त्याला व्यवस्थित तेल लावायचं आहे आणि मस्त मध्यम आच करायची आणि हे पीठ यावरती घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर आपण हे पसरवून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर पसरवलं तर पिझ्झाचा बेस छान तयार होतो। खूप जास्त बारीक पसरवू नका, नाही तर पिझ्झा खाताना व्यवस्थित खाता येणार नाही, कारण पातळ पिझ्झा बेसवर हे जे टॉपिंग आहे व्यवस्थित बसणार नाही। हे बघा, थोडं जाडसर मी हे एक प्रकारचं धिरडं लावून घेतलेलं आहे आणि यावरती तूप टाकून हे व्यवस्थित एक साईडने मी भाजून घेते आहे। छान अशी जाळी त्याला पडलेली आहे, सगळीकडनं काठ मोकळे करायचे आहेत आणि याला आपण पलटी करून घेणार आहोत। हे बघा, एक अर्धा मिनिटभर खालची साईड व्यवस्थित भाजून घेतली की आपण याला पलटी करून घ्यायचं आहे। हे पहा, अगदी छान आणि खमंग ही साईड भाजून झालेली आहे। यावरती आपण पिझ्झा सॉस आणि मायोनीज घालणार आहोत। हे व्यवस्थित एकत्रित करायचं आहे आणि सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी मूग, मठ आणि राजमा वापरलेला आहे बेस तयार करण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी फक्त मूग किंवा फक्त मटकी किंवा अजून जास्तीचे कडधान्य वापरून हा पिझ्झा बेस तयार करू शकतात। सगळ्या प्रकारचे कडधान्य वापरूनही हा पिझ्झा बेस सुंदर तयार होतो। आता यावरती आपण 1 क्यूब चीज किसून घेतलेला आहे। चीज किसून झाल्यावर ह्या ज्या भाज्या आपण या ठिकाणी बारीक कापून घेतल्या आहे त्या सगळीकडनं घालून घ्यायच्या आहे। या पिझ्झासाठी मी भाज्या थोड्याशा बारीक कापून घेतल्या आहे आणि यावरती मी टाकून घेते आहे। तुम्हाला हवं असल्यास थोडेसे मोठे मोठे पिझ्झासाठी भाज्या तुम्ही कापून घेऊ शकतात किंवा या ठिकाणी अजून जास्तीच्या भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। हे बघा, या पद्धतीने सगळीकडनं ह्या भाज्या मी टाकून घेते आहे। आता यावरती पनीरचे तुकडेही आपण घालून घ्यायचे आहे। सगळीकडनं व्यवस्थित ह्या भाज्या घालून झाल्या की हा पिझ्झा दिसतो सुंदर आणि जास्तीत जास्त भाज्या असल्यामुळे तो पौष्टिकही तयार होतो। या ठिकाणी तुम्ही ब्रोकोली ॲड करू शकतात, मशरूम ॲड करू शकतात किंवा मग ऑलिव्हही ॲड करू शकतात। आता मी पनीरचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि परत पुन्हा यावरती आपण चीज किसायचं आहे।
या ठिकाणी तुम्हाला जर चीजचा वापर कमी करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही चीजसोबत थोडंसं पनीरही या पिझ्झावर किसून घेऊ शकतात, म्हणजे पिझ्झा दिसतोही सुंदर आणि चीजचं प्रमाणही कमी वापरलं जातं। आता यावरती आपण थोडंसं ऑरिगॅनो स्प्रिंकल करून घ्यायचं आहे। ऑरिगॅनो घालून झाल्यावरती आपण या ठिकाणी चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत। हे बघा, आता चिली फ्लेक्स पण आपण यावरती घालून घेतलेले आहे। अतिशय पौष्टिक असा हा पिझ्झा आणि पिझ्झा बेस तयार झालेला आहे। यावर झाकण ठेवायचं आहे, गॅस मध्यम पण नाही, मंद ठेवायचा आहे आणि पुढचे 3 ते 4 मिनिटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। पूर्णपणे हे चीज मेल्ट झालेलं आहे आणि पिझ्झा बघा तुम्ही अतिशय आकर्षक दिसतोय आणि जसा दिसतोय तसा टेस्टमध्ये अतिशय बेस्ट तयार झाला आहे। मंडळी, घरी ट्राय करा आणि मुलांना खायला द्या, मुलं अगदी आवडून खातील आणि शिवाय तो पौष्टिक असल्यामुळे मुलांना आपल्याला देण्यासाठी काहीही हरकत नाही आहे। इतका सुंदर हा पिझ्झा तयार झालेला आहे। हे बघा, आता याचे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कट करून पिझ्झाचे तुकडे करायचे आहेत आणि हा पिझ्झा सर्व करायचा आहे। हे पहा, एक पीस मी तुम्हाला यातला उचलून दाखवते। हे पहा, अगदी सुंदर आणि पौष्टिक, कडधान्यांनी भरपूर, प्रोटीन्सने भरपूर असा हा पौष्टिक आपला पिझ्झा तयार झालेला आहे। तर हा पिझ्झा तुम्ही घरी नक्की ट्राय करा, कसा झाला आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, हे दोघंही पिझ्झा बेसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया, तोवर नमस्कार।